करली आहे। आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं आज राज्यभर जोडे मारो आंदोलन। मात्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचंही आंदोलन। राज्याच्या विविध भागात भाजप आंदोलन करणार। महाविकास आघाडीला आंदोलन करण्याची गरज नाही। काँग्रेसच्या काळात कर्नाटकात त्यांची शिवरायांची पुतळे काढले, तर महाविकास आघाडीच्या आंदोलनावर रावसाहेब दानवेंचं उत्तर। मी आलतू फालतू माणसांवर बोलत नाही। आधी रवी राणा बोलायचे, त्यामुळे नवनीत राणा पडल्या। आता नवनीत राणा बोलतात, त्यामुळे रवी राणा पडणार। नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार। जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाणार, सूत्रांची माहिती। नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार। आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नसल्यानं आक्रमक पवित्रा। लाख वेळा माफी मागितली तरी ती हानी भरून न निघणारी आहे। पुतळा दुर्घटनेवर भाजपा आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली। जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू। बदलापूरच्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार, संस्थाचालक फरार। शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, शिल्पकार फरार। सरकारने फरार व्हावी, योजना सुरू करावी। जितेंद्र आव्हाड यांचा हल्ला बोल। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 सप्टेंबरला पोलीस कोठडी। सिंधुदुर्ग कोर्टाचा निर्णय। पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। मनोज जरांगे पाटील मालवण दौऱ्यावर। जरांगे पाटील आज राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार। मनोज जरांगे पाटलांनी घेतलं बाळू मामांचं दर्शन। मालवणकडे जात असताना आदमापूर इथं थांबून घेतलं दर्शन। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज मालवणला जाणार। पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार। दिवंगत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेत मोठी फूट। संघटनेच्या संस्थापकांपैकी एक तानाजीराव शिंदे नवी संघटना काढणार। हजारो कार्यकर्ते तानाजीराव शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत। विधानसभेसाठी आमचं 5 मतदारसंघांवर लक्ष। आमची प्राथमिक चाचपणी पूर्ण झाली आहे। शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंची माहिती। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक। सरकारनं 20 तारीख देऊनही बैठक न घेतल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक। 3 तारखेच्या आंदोलनावर एसटी कर्मचारी संघटना ठाम। जत विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच। भाजप नेते प्रकाश जमदाडेंकडून भूमिका स्पष्ट। आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेन। काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा निर्धार। भाजप नेते गोपाळ शेट्टींचं वक्तव्य। गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर शौचालय बांधा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचा इशारा। चंद्रपूर जागृती मशाल मंचच्या वतीनं शहरात मध्यरात्री मशाल रॅली काढण्यात आली। महिलांवरील अत्याचारांविरोधात जनमत जागृत करण्यासाठी रॅलीचं आयोजन। नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग। महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जळगावात सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅली। शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली रॅली। महिलांच्या मोठ्या संख्येने सहभाग। नंदुरबारमध्ये संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना दिल्याबद्दल बंजारा समाजातर्फे आभार मेळाव्याचं आयोजन। आमदार राजेश पाडवी आणि श्रवण चव्हाण यांचा बंजारा समाजाच्या वतीनं सन्मान। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषात आगमन। जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम। ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत। जळगावच्या आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे जल्लोषात गणेश मूर्तींचा आगमन सोहळा। ढोल ताशाच्या गजरात शहरातून बाप्पाची मिरवणूक। नंदुरबारच्या शहादामधील राजा नवयुवक मंडळाच्या गणरायाचं जल्लोषात आगमन। गणरायाच्या स्वागत मिरवणुकीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती। धुळे शहरातील शिवालय मंदिर संस्थेच्या वतीनं हजारो महिलांनी काढली कावड यात्रा। पांझरा नदीच्या किनाऱ्यावर पाणी घेत श्रावण मासानिमित्त महिलांची कावड यात्रा। कोयना धरणाच्या जलाशयाचे मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते जलपूजन। कोयना धरण भरल्यानं सिंचन आणि वीज निर्मितीचा प्रश्न मिटला। धरणाची पाण्याची साठवण क्षमता 105 टीएमसी एवढी। भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीनं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर गारवाही निर्माण। नागरिकांची उकाड्यापासून सुटका। धुळे जिल्ह्यात बैलपोळा सणानिमित्त बाजारपेठा सज्ज। बैल सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी।
नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा बैलपोळा सणानिमित्त सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी. आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी बाजारात दाखल. नंदुरबार तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू. खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवींची शाळेला भेट. नंदुरबार तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या परिवाराला 8 दिवसात मदत दिली जाईल. मंत्री विजयकुमार गावित यांचं आश्वासन. तर राज्यात कुठेही अशी घटना होणार नाही असंही वक्तव्य. सुरेंद्र अग्रवालवर आणखी एक गुन्हा दाखल. चेक बाउन्स झाल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. तरुणाला ब्रह्मा मल्टीकॉनच्या कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप. सुरेंद्र अग्रवाल हा कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचा आजोबा. कल्याणमधील दहागाव जवळील चौरे गावात 2 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. टिटवाळा पोलिसांकडून नराधमाला अटक. आरोपी सोमनाथ ठाकरेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. नवी मुंबई राज ठाकरेंविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. 16 वर्षांपूर्वीच्या बस तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणावरून वॉरंट. राज ठाकरेंना निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार. अजितदादा महायुतीत 60 जागा लढण्याच्या तयारीत. आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार. इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू. पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार गटाला किमान 80 ते 90 जागा मिळायला हव्यात. मात्र कारभारी ठरवतील ते मान्य करायचंय. महायुतीच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचं वक्तव्य. जागा वाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली. निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटपाचा निकष. अजित पवारांची महायुतीतील जागा वाटपाबाबत माहिती. निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आलेत. चर्चेनंतर 40 वर येतील. अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका. शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली आहे. वडेट्टीवारांचा टोला. अजित पवार मोठे नेते. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते माहीत नाही. मात्र आम्ही 111 ते 112 जागांवर तयारी करत आहोत. कराडांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार आडवे पडणार. मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. तर विरोधात काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही. शिंदेंची ग्वाही. लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण. तर काँग्रेस लाडली बहीण योजनेच्या विरोधात नसल्याचीही प्रतिक्रिया. तर मी कुणाचाही माणूस नाही. उद्या पत्रकार परिषद घेणार. अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती.